नमस्कार. आज मी नेत होते घरच्यासाठी भाजीपाला. आता 2-3 दिवस मी गावाला गेले होते, त्यामुळे काहीच घरामध्ये जास्त भाजीपाला नव्हता. तर म्हटलं आता शेतात गेलेलोच आहे, तर थोडासा भाजीपाला घेऊ. तर मी इथे लसूण घेतलेला आहे. आता लसूण बघा, हवा पाणी वगैरे चालू होतं ना, तर त्याच्या म्हणजे पाणी तर काही आलं नाही आमच्याकडं, पण हवा खूप होती ना, त्यामुळे बघा लसूण कसा असा खाली पडलेला आहे. तर मी लसूणच्या कांड्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर चला पुढे. आता मी इथे घेतलेलं आहे लिंबू. आता लिंबू काही जास्त पाहिजे नव्हते मला, बस आजच्यासाठी पाहिजे होतं, तर फक्त एकच लिंबू घेतलं मी इथे. आणि इकडे बघा तुरया. आता 2-3 दिवस गावाला गेले होते, त्यामुळं कसं तुरया थोड्या जास्तच मोठ्या झाल्या होत्या. आता कोणी याला गिलकं म्हणतं, कोणी तुरया म्हणतं, आणि कोणी काही काही वेगवेगळे नाव आहे याला. तर मी इथे बघा खूप सारे असे आलेले याला तुरई. तर मी आता हे थोडे जास्तच मोठे झालेले म्हणा, पण आता काय करणार, घेऊन जाते म्हटलं घरी. आता मुलगा सोबत आलेला होता. आता बघा काय म्हणताय. महागिलका. बघा आता हे किती मोठं झालेलं आहे, काहीच कामाचं नाही राहिलेलं आहे आता. पण ठेवून घेते मी त्याला टोकऱ्यामध्ये थोडा वेळ. चला मग आता पुढे थोड्याशा मिरच्या काढल्या मी. मिरच्यासुद्धा जास्त नाही, एकाच दिवसासाठी पाहिजे होत्या. आता रोज ताजाच भाजीपाला नेतो, पण कधी कधी नाही वाटतं. असं खूप सारा भाजीपाला नेला घरामध्ये, तर असं वाटतं की आपण बाजारच केलेला आहे. आता मी ते वांगे तोडून घेत आहे. जास्त काही वांगे राहिले नाही आता, वांग्यांना थोडेसेच आहे, पण आपल्या भाजीपुरते निघून जातात 2-4 दिवसामध्ये. बघा किती मस्त आहे ना, छोटे छोटे. आता याचा कलर वेगळाच दिसत आहे व्हिडिओमध्ये. हे बघा असा कलर आहे पूर्ण वांग्यांचा. छान आहे आमचे वांगे. चला आता एक गंमत दाखवते. बघा इथे शेवग्याचं झाड, जे मी तुम्हाला पहिले सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. तर बघा आज त्याला शेंगा आलेल्या आहे, आणि त्या शेंगा मी तोडत आहे. आता हा कसं आहे माहिती आहे का, आपण लावलेल्या झाडाला फळं किंवा काही आलं तर आपल्याला त्याचा खूप आनंद होतो. तर तोच आनंद मला इथे आज होत आहे, आणि त्यामुळेच मी आज शेतातला भाजीपाला तुम्हाला दाखवलेला आहे. बघा किती साऱ्या शेंगा निघल्या, खूप साऱ्या अशा शेवग्याच्या शेंगा झाडाला आलेल्या आहे, आणि मला खूप आनंद झाला आहे शेंगांना बघून. आता मस्त याची भाजी करेल घरी गेल्यानंतर. आता बघा इथे थोडंसं सांबार म्हणजे कोथिंबीर, आणि थोडंसं आंबट चुका मिरचीची भाजी बनवण्यासाठी तो सुद्धा घेतलेला आहे, आणि थोडंसं आलंसुद्धा काढून घेते आता. तर हे बघा इथे आलंसुद्धा मी थोडंसं काढून घेतलं. त्याला थोडी माती लागली होती, तर थोडं झटकून काढलं, कारण धुवायला आता खूप लांब जावं लागणार होतं. तर मग मी निघाले आता घरी आपला भाजीपाला घेऊन. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता मी पूर्ण भाजीपाला इथे धुवून ठेवलेला आहे, तर काही असा भाजीपाला दिसत आहे माझा. तर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.